तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। काल झालेल्या मैदानात आपल्याला मथुर देखील पळताना दिसला। गाडी देखील सुंदर अशी पळाली, गाडीने पहिला क्रमांक देखील मिळवला होता, पण पंचांच्या निर्णयानुसार मथुरचा पाय पुढे आल्यामुळे गाडी फॉल झाली। पण आपला वाघ पुढील मैदानावरती नक्कीच कमबॅक करताना दिसणार आहे। तर वळूया आपल्या मेन मुद्द्यावर। मथुर आता पुढील मैदानात कोणासोबत पळणार, मथुरचा पैरा कोण असणार आणि बकासूरचा पैरा कोण असणार, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळं सांगतो। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकदम टॉपचे पैरे बघणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आताच बैलगाडा न्यूज ह्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून बैलगाडा क्षेत्रातील कोणतीही अपडेट तुमच्यापासून नको वाचा। तर येत्या 28 तारखेला ओपनचं मैदान संपन्न होते। सोमेश्वर यात्रा निमित्त व गणेश उत्सव निमित्त अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ओपनचं मैदान पार पडतं। तर मैदानावरती मथुर यायची चान्स खूप कमी आहे, कारण गणेश उत्सव निमित्त मथुर तिकडे जाऊ शकतो। तशी तर अपडेट अजून काही पक्की नाहीये। तर आपला दुसरा आणि टॉपचा पैरा आहे विठ्ठल नानांचा तेजा आणि मुंबईचा छोटा डॉन भुंगा। या मैदानात नक्कीच गुलाल पात्र व्हावा हीच शुभेच्छा। तर आपला तिसरा आणि टॉपचा पैरा आहे बकासूर। या मैदानात आपल्याला बकासूर नक्कीच पळताना दिसणार आहे। अजून 100% कोणा संग पळणार आहे हे देखील कळेल नाही, तशी अपडेट कळताच मी तुम्हाला लगेच सांगून चला तर भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये। पण भावाला सपोर्ट करायचं विसरू नका, कारण सपोर्टची खूप गरज आहे।